विद्यार्थी मित्र हो, पुन्हा एकदा आपण रोपवाटिकेच्या विषयामध्ये तुम्हाला पुन्हा सोपं व्हावा या दृष्टीनं मी परत तुम्हाला एक मुद्दे सांगण्यासाठी आलो आहे. त्यामध्ये पहिला अभिवृद्धी, रोपवाटिकेतील अभिवृद्धी असा विषय आहे. अभिवृद्धीची व्याख्या वगैरे सगळी काही तुम्हाला माहिती असेल. म्हणजेच थोडक्यात सांगायचं जर म्हटलं तर बियापासून अभिवृद्धी, त्याच्यानंतर शाखीय अभिवृद्धी आणि ऊती संवर्धन असे 3 प्रकार त्या ठिकाणी येतात. तर त्यामध्ये शाखीय अभिवृद्धीचं वर्गीकरण हा तुमचा सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो. शाखीय अभिवृद्धीचं वर्गीकरण बाबतीत आपण आज माहिती घेऊ थोडक्यात. आता त्याच्यामध्ये 3 भाग विभागलेले आहेत. ती मुळे फुटून होणारी अभिवृद्धी, त्याच्यानंतर त्या ठिकाणी दुसरा येतो मातृवृक्षापासून अलग करून मुळे फुटून होणारी अभिवृद्धी आणि तिसरा क प्रकार येतो म्हणजे मुळे फुटून होणारी अभिवृद्धी. आता याच्यामध्ये आपण सविस्तर जाऊया. त्यामध्ये मुळे फुटून होणारी अभिवृद्धीमध्ये नंबर 1 तो फाटे कलम. मातृवृक्षापासून वेगळ्या केलेल्या अवयवांना मुळे फुटून होणारी अभिवृद्धी म्हणजे फाटे किंवा छाट कलम असं म्हणतो. फाटे म्हणजे फांदी, छोटीशी कोळी असेल किंवा हे असेल. आता त्याच्यावरून आपल्याला विविधता येते झाडाच्या याच्यानुसार. दुसरं येतं मूळ फाटे, रूट कटिंग म्हणजे मुळं कापून त्या ठिकाणी त्याच्यापासून रोप बनवता येतं. मुळं फाट्यावर आगंतुक फुटवे, मुळे वाढतात. आगंतुक मुळे फुटवे त्याला आपण म्हणतो. मुळांना नवीन रोपाची निर्मिती म्हणजे तयार होतीची क्षमता असते. उदाहरणार्थ तुती, पॅपिलस आणि गुलमेंदी ही त्याची उदाहरणं आहेत. फांदी फाटे म्हणजे स्टेम कटिंग, फांदी घेऊन फांदीचा काही भाग वापरून नवीन रोपाची निर्मिती केली जाते. फांदी फाटेचे 4 उपप्रकार आपल्याला दिसून येतात, हे लक्षात घ्या. फाटे म्हणजे फांदीमध्येही 4 प्रकारच्या फांद्या आपल्याला निवडता येतात आणि त्यापासून आपल्याला रोपाची निर्मिती करता येते. पहिला येतो प्रकार त्यामध्ये पक्व काष्टकलम म्हणजे त्याला हार्डवूड कटिंग इंग्रजीत असं म्हणतो. मग त्या ठिकाणी फांदीची जाडी 1 ते 1.25 सेंटीमीटर असावी. फांदीवर तुम्हाला 3 ते 6 डोळे असावेत. छाट कलम करताना तळाकडील भाग तिरपा कापून घ्यावा. पक्व फांद्या वापरायच्या. उदाहरणार्थ द्राक्ष, गुलाब, बोगनवेल, मोगरा, अंजीर ही त्याची उदाहरणं आहेत. आता दुसरा फांदीच्या फाटेचे 4 उपप्रकारापैकी दुसरा उपप्रकार येतो अर्धमृद काष्टकलम म्हणजे सेमी हार्डवूड कटिंग इंग्रजीत. फाट्याची लांबी 10 ते 15 सेंटीमीटर ठेवावी. शेंड्याकडे पाणी राखून ती सावलीत ठेवावी. उदाहरणार्थ ॲकेलिफा आणि थिमम असं त्याचं 2 उदाहरणं आहेत. तिसरा उपप्रकार येतो मृदकाष्ट कलम म्हणजे सॉफ्टवूड कटिंग. नवीन वाढीच्या शेंड्याकडील भाग वापरतात. उदाहरणार्थ तेरडा, पोलियस, मॅपल, आर्निशिया. चौथा उपप्रकार येतो कोळे कलम, हर्बेशियस कटिंग आपण त्याला म्हणतो. शेंड्याकडील कोळे लुसलुसीत 2 ते 3 डोळे असलेले शेंडे काढून त्या ठिकाणी त्याची लागवड केली जाते आणि त्यापासून रोप निर्मिती केली जाते. त्याला उदाहरणार्थ कोलियस आणि जिरेनियम हे 2 उदाहरणं आहेत. आता त्या ठिकाणी मुळे फुटून होणाऱ्या अभिवृद्धीमध्ये आपण पहिले 3 प्रकार पाहिले, फाटे कलम, मूळ फाटे आणि फांदी फाटे. आता तिसरा प्रकार संपल्यानंतर चौथा येतो म्हणजे पान फाटे म्हणजे लीफ कटिंग. पानापासून रोपाची निर्मिती होते. पानांचा भागाचा वापर करून रोप निर्मिती केली जाते. उदाहरणार्थ पुन्हा त्याच्या ठिकाणी उपप्रकार येतात, 4 उपप्रकार. पहिला येतो म्हणजे पानांच्या तुकड्याचा फाटे म्हणजे पानाचे तुकडे जे आहेत ते आपल्याला घेऊन त्या ठिकाणी त्याच्यापासून रोप निर्मिती करता येते. 7 ते 10 सेंटीमीटर पानाचे तुकडे वापरतात. देठाकडील पानाचा भाग मुळे फुटण्यासाठी माध्यमात लावा. उदाहरणार्थ सनसिव्हिरिया हे त्याचं उदाहरण आहे. दुसरा उपप्रकार पहा. त्याच्यामध्ये दुसरा पानाच्या शिरांचे फाटे म्हणजे पानाच्या शिरा घेऊन त्या ठिकाणी त्याच्यापासून आपल्याला रोप निर्मिती करता येते. जुने पान वापरायचं आहे म्हणजे झाडाच्या तळाकडील बाजूला असतं. खालच्या बाजूला हे देठाजवळ शिरावर छिद्र केले जातात. पहा, लक्षात घ्या. त्या पानावर तळाकडच्या बाजूला देठाजवळ छिद्र करायचे आणि छिद्र केल्यानंतर त्याला छेद दिला जातो. छेद दिलेल्या भागात मातीचा संपर्क होईल असं ते मातीच्या संपर्कात ते पान, तो छेद दिलेला भाग तो त्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि त्याला तुम्हाला काही दिवसात मुळे फुटलेले आणि रोप निर्मिती झालेली दिसून येते. तिसरा उपप्रकार आहे पानाच्या देठातील अंकुरासह फाटे. झाडाचा पूर्ण पानाबरोबर देठाजवळील साल
लक्षात घ्या, झाडाची पूर्ण पानाबरोबर देठाजवळील साल व अंकुर काढून त्या ठिकाणी मातीत लावले जातात. त्यापासून रोपाची निर्मिती होते. उदाहरणार्थ रबराचं झाड, जिरेनियम हे त्याची त्या ठिकाणी 2 उदाहरणं त्या ठिकाणी दिसून येतात. आता चौथा उपप्रकार तो म्हणजे पानांच्या कडांचे फाटे. पानाच्या कडा वापरायच्यात आणि त्यापासून रोपाची निर्मिती इथं केली जाते. पूर्ण वाढलेले पान व तजेलदार पानाचा कडा, त्या पानाची कड मातीत अशा पद्धतीने ठेवायची ती चिकटून मातीलाच राहील काही काळ आणि त्यापासून ते पान ठेवल्यापासून मग त्याला त्या कडेला मुळं फुटून त्यापासून रोपाची निर्मिती होईल. असा एक त्या ठिकाणी मग याच्यासाठी काय करावं लागेल, पान ठेवल्यानंतर एक हलक्या वजनाचा दगड मातीला चिटकून राहील त्या पानावर ठेवा. म्हणजे तो दगड ठेवल्यामुळे तो मातीमध्ये पान संपर्कात राहून त्यापासून रोप निर्मिती होईल. उदाहरणार्थ ब्रायोफायलम, त्यालाच आपण मराठीत पानफुटी असं म्हणतो. आता मी सुरुवातीला 3 प्रकार सांगितले होते. त्यापैकी आपण दुसऱ्या ब प्रकाराकडे वळतोय शाखीय अभिवृद्धीच्या. मातृवृक्षापासून अलग करून मुळे फुटून होणारी अभिवृद्धी. पहिला येतो अलगता कंद. आता याच्यामध्ये अलगता कंद म्हणजे कंद वेगवेगळे होतात म्हणून त्याला अलगता कंद म्हटलेलं आहे. कंद म्हणजे त्याला इंग्रजीत बल्ब असं म्हणतो. मातृकंदातून वेगळ्या केलेल्या कंदांना मुळे फुटतात. उदाहरणार्थ लिली, निशिगंध, कांदा, लसूण. लक्षात घ्या, लसूणाच्या पाकळ्या वेगवेगळ्या केल्या तर त्यापासून आपण त्या एका पाकळीपासून दुसरा लसूण लावू शकतो. हे त्याचे उदाहरण अलगता कंदाचं म्हणजेच कंद, बल्ब याचं घेतलं जातं. याची 4 उदाहरणं दिली मी. लिली, निशिगंध, कांदा आणि लसूण. कंद वेगळे केले जातात. दुसरा प्रकार येतो अलगता कंदामध्ये कॉर्म म्हणजे कंद. कॉर्म म्हणजे जमिनीखालील खोडाचा पसरट भाग होय. याच्या व्याख्याही लक्षात घ्या. यावर डोळे असतात. मातृकंदाची वाढ झाल्यानंतर कंदाच्या बाजूने लहान लहान कंद तयार होतात. त्याला कॉर्मलेस असं म्हटलं जातं. मुख्य कंदांना कॉर्म्स असे म्हणतात. उदाहरणार्थ ग्लॅड्युलस, कोकस फिजिया ही त्याची उत्तम उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर आता अलगता कंद झाला, आपण त्याचा दुसरा भाग बघूया म्हणजे तो विभाजन. विभाजनामध्ये रायझोम पहिला येतो. कोणता येतो? रायझोम. रायझोम म्हणजे खोडाचा असा भाग जो जमिनीत आडवा पसरून तयार झालेला असतो, त्याला आपण रायझोम म्हणतो. रायझोमवर डोळे व पेरे असे असतात. या डोळ्यामुळे आगंतुक मुळं आणि कोंब निर्मिती चांगली होते. उदाहरणार्थ बांबू, केळी, कर्दळी, आळू हे त्याची उत्तम उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर रायझोम नंतर दुसरा प्रकार विभाजनामध्ये मुकुट, क्राऊन आपण त्याला. मुकुट हे खोड व मुळे यामध्ये वाढणारा वनस्पतीचा भाग जो जमिनीच्या वर वाढतो. लागवडीसाठी तो आपल्याला कापून वेगळा केला जातो. उदाहरणार्थ अननस पाहिले सर्वांनी. अननसाच्या वरचा भाग आपण फळ खाली कापून घेतल्यानंतर वरचा भाग आपण मुकुट म्हणजे त्याचा क्राऊन, टोप हा घेऊन आपण लागवड करू शकतो, त्याला अभिवृद्धी करू शकतो. त्यापासून हा त्याचा भाग आहे. तिसरा येतो ऑफसेट. ऑफसेट म्हणजे ठराविक वनस्पतीमध्ये खोडाच्या तळाशी वाढणारा आडवा पसरट भाग होय. ऑफसेट भरपूर मुळ्या फुटल्यानंतर, मी त्याची व्याख्या सांगितली आता तुम्हाला ऑफसेटची. म्हणजेच हे ऑफसेट भरपूर मुळ्या फुटल्यानंतर वेगळा करून लागवड करताना लागवड केला जातो. उदाहरणार्थ त्याचं आहे उदाहरण खजूर. चौथं येतं स्टेम ट्यूबर म्हणजे खोडकंद. खोडाच्या रचनेत बदल होऊन जो भाग जमिनीत वाढतो त्याला ट्यूबर म्हणजे कंद असं म्हणतात. कंदात भरपूर प्रमाणात कर्बोदके असतात. उदाहरणार्थ बटाटा. पाचवा प्रकार येतो उपप्रकार कंदमूळ म्हणजे ट्यूबर्स. काही वनस्पतीत कंदाचा फुगीर भाग खोडासारखा वाढतो, त्याला कंदमूळ म्हणतात. उदाहरणार्थ रताळे, डेलिया. आता तिसरा प्रकार मी शाखीय अभिवृद्धीचा सांगितला होता, तो म्हणजे मुळे फुटून होणारी अभिवृद्धी. त्याच्यामध्ये वेगवेगळे 4 प्रकार येतात. 3 सकर्स, मुनवे. त्याला सकर्स म्हणजे मराठीत त्याला मुनवे म्हणतो. मुनवा मूळ झाडापासून जोडलेले असतानाच मुळे फुटतात. म्हणजे हा झाडाला जोडलेला असतो तेव्हापासूनच त्या ठिकाणी त्याला मुळे फुटायला सुरू होतात. मातृवृक्षातून वेगळे करून रोप निर्मिती आपल्याला करता येते. उदाहरणार्थ केळी, अननस, शेवंती. धावती खोडे दुसरा प्रकार. धावती खोडे त्याला आपण रनर्स असं म्हणतो. काही वनस्पतीच्या खोडाचा भाग
मातृअक्षापासून जमिनीला समांतर धावतो किंवा तो वाढत असतो. त्याला आपण म्हणजेच काय होतं, पेऱ्यावर मुळे फुटून ती पसरत असतात. पेरं म्हणजे काय? एखाद्या झाडाच्या खोडावर एका बाजूला पान फुटतं आणि तिथून त्याला एक पेरा असतो. त्या पेऱ्यावर त्याची मुळी फुटलेली आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ स्ट्रॉबेरी आणि हरळी हे 2 उदाहरणं त्या ठिकाणी आहेत. तिसरा उपप्रकार येतो म्हणजे दाबकलमे, लेयर्स. दाबकलम म्हणजे मातृवृक्षाच्या फांदीला फुटून तयार झालेलं झाड, म्हणजेच आपल्याला त्याला दाबकलम असं म्हणता येतं. पहा, शाखीय अभिवृद्धीचं वर्गीकरण समजून घ्या आणि याच्या मी त्या ठिकाणी प्रत्येकाची व्याख्या, त्याचं वैशिष्ट्य आणि त्याचं उदाहरण साध्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही याला व्हिडिओ थांबत पाहिलं आणि ते लिहून जरी घेतलं तरी तुमचं शासकीय अभिवृद्धीचं वर्गीकरण सविस्तर तुमच्या लक्षात येईल आणि ते तुमच्या सहजरित्या लक्षात बसेल आणि परीक्षेलाही सोपं होईल. धन्यवाद. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर पुरेपूर लिहिता यावं याचीच पुढची पडताळणी करत राहा. धन्यवाद.